एक मिनिट आई, मी सकाळी लवकर उठले कारण वडाच्या फेऱ्या मारायला नाही, मला ना तिथे जाऊन रील काढायची नवीन गाण्यावर. ब्लॅक साडी का नेसली म्हणजे हे बघ आई, तिथे ना सगळ्या बायका निळ्या पिवळ्या हिरव्या लाल अशा साड्या नेसणार, पण मी एकटी ब्लॅक साडी, म्हणजे सगळ्यामध्ये जास्त मीच उठून दिसेल. अहो काही अपशगुन वगैरे नसतं. ब्लॅक कलर ना रॉयल असतो आणि तो रॉयल लोकांवरच छान वाटतो. एक मिनिट आई, मी याच्यासाठी ना उपाशी वगैरे राहणार नाहीये. म्हणजे तो तिकडे खाणार आणि मी उपाशी राहायचं, कोणी सांगितलंय? मरू द्या तिकडे, मला भूक लागली आहे. अहो काकू, मी ना उलट्या फेऱ्या मारत होते कारण आहे ना मला 7 जन्म एक नवरा नको आहे. म्हणजे उलट्या फेऱ्या मारल्या की नाही 7 जन्म वेगवेगळे नवरे भेटतील. जरा व्हरायटीज पाहिजे ना लाईफमध्ये. हा एकच जन्म मला झेपत नाही, 7 जन्म नको बाबा. एक मिनिट हा आई, मला ना अजिबात हा 7 जन्म नको, मी तुम्हाला आधीच सांगते. आणि का हो नेहमी बायकांनीच का 7 जन्म नवरा मागायचा? नवऱ्याला नको का 7 जन्म एकच बायको? म्हणजे आम्ही फेऱ्या मारायच्या हा नवऱ्यासाठी आणि त्यांनी नाही फेऱ्या मारायच्या, हे चुकीचं आहे. त्याला पण सांगा ना साडी वगैरे नेस आणि फेऱ्या मार. तुझी पहिली वटपौर्णिमा ना? अगं वेडी आहेस का तू? कशाला हे व्रत वगैरे करतेस आणि 7 फेऱ्या मारतेस? अजिबात असं करायचं नाही. 7 जन्मे वेगवेगळे नवरे बघ, पागल. आई, मला अजिबात सांगू नका ती वटपौर्णिमेची कहाणी. मला माहिती तिचा नवरा मरतो, मग ती यमाकडे भीक मागते, माझा नवरा मला परत द्या, आणि मग यम त्याला जिवंत करतो. पण मी जर त्याच्या जागी असते ना तर मी अजिबात असं केलं नसतं. मी बोलली असते यम घेऊन जा यांना, घेऊन जा. नमस्कार करते हा काकू. मग तुम्ही मला काय सांगताय 7 जन्म एक नवरा माग? त्या दिवशी बघितलं तुम्हाला मी भोईर काकांसोबत.